शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज निकाल येणार आहे। याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्याबरोबर वैभव नाईक आहेत। नाईक सर, आज निकाल येणार आहे, बहुप्रतीक्षित निकाल आहे, कसं पाहता या निकालाकडे? तुमच्यावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे। खरं तर आजचा निकाल हा सत्य आणि सत्ता याच्यामधला निकाल आहे। निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल, सत्याच्या बाजूने लागेल। ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभूंचा व्हीप मान्य केला होता की तसे निर्देश दिले होते आणि त्यांचाच व्हीप आम्ही मान्य केला होता आणि ज्यांनी त्यांचा व्हीप मान्य केला नाही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी आमची भूमिका होती आणि त्याच पद्धतीने आम्ही हे केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्या पद्धतीने निकाल लागेल अशी आमची अपेक्षा आहे। त्यांना देखील गाढ विश्वास आहे की हा निकाल आमच्या बाजूने लागेल। त्यांना खरं तर ते पक्षातनं फुटले तिथपासूनच त्यांचा विश्वास सार्थ होत जाते, कारण त्याच्याकडे सत्ता आहे। त्यांनी त्या दिवशी सांगितलं की आमच्यावर पक्षाचं चिन्ह आमच्यावर असेल, आमदार आमच्यावर असतील, सत्ता आमच्यावर असेल, परंतु ह्याचा काही फरक गेल्या 1.5-2 वर्षामध्ये शिवसेनेला पडला नाही। तर शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच राहिले आहेत आणि त्यामुळे अशा अनेक पक्ष चिन्ह बाळासाहेब चोरले तरी पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रँडबरोबर राहिलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचं काम कुठे थांबलेलं नाही आणि ते काम थांबणार नाही। निकाल प्रलंबित असताना अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत, काल देखील एक महत्त्वाची बैठक वर्षावर झाली। या सगळ्या बैठकांकडे कसं पाहत आहे? नाही, खरं तर या बैठका खरं तर या होता कामा नाही होता, त्याबद्दल उद्धव साहेबांनी काल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि तीच भूमिका आमची आहे। आता निकाल काय येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। तुमच्या बाजूने समजा निकाल आला नाही किंवा त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुढची भूमिका काय असणार आहे? तयारी कशी केली? नाही, पुढची आम्ही तर पहिल्या दिवसापासून तयारी केली आहे की आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहायचं आहे आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही त्रास सहन झाला तो आम्ही करू। त्यामुळे आमच्याकडे या अशा गोष्टी थारा आम्ही शिवसैनिक म्हणून काम चालूच ठेवणार। मग सुप्रीम कोर्टात देखील जाणार? ते कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे। नक्कीच। आपण पाहतोय आज शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आहे आणि जर निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर कायदेशीररित्या आम्ही आमची पुढची भूमिका घेऊ असं वैभव नाईक सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन उत्तमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।